नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. राज्यातल्या गेल्या काही निवडणुकांपासून सत्ताधारी भाजप शिवसेनेमध्ये तू मैमय शह काटशह एकूणच विरोधाचं वातावरण आहे. त्यामुळं झालंय काय की सत्तेत राहूनही सत्ताधारी पक्ष एकमेकांबरोबर भांडतायत, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत आणि मग त्यातून निवडणुकांचं राजकारण होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरच केलं की इथून पुढं भाजपबरोबर कुठलीही निवडणूकपूर्व युती करणार नाही आणि त्यानंतर एकमेकांना शह काटशह देण्याचा प्रकार सुरू झाला. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं, त्यातही सरकारमधली भांडणं इतकी चव्हाट्यावर आली की त्यात कामकाज कुठं गेलं याचा पत्ता सरकारलाही लागत नाही आहे. अशातच जुलै महिन्यात जी राष्ट्रपती पदाची निवडणूक होते आहे त्यामध्ये भाजपला शिवसेनेची साथ मिळणार का ही चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीला जातील का, की स्नेहभोजनासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा किंवा त्यांचे म्हणजेच भाजपचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार मातोश्रीवर येऊन चर्चा करतील, अशी वेगवेगळी चर्चा सुरू आहे. पण मुख्य प्रश्न आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नांसाठी विधिमंडळाचं जे बजेट अधिवेशन सुरू आहे त्याचं कामकाज वाहून जातंय. सरकार करतंय काय असा प्रश्न जनता विचारते आहे. आणि दुसरीकडं सत्ताधारी पक्षांमध्ये एकमेकांना वाकुल्या दाखवण्याचा कार्यक्रम आहे. कोणी धमकी देत आहे मध्यावधी निवडणुकीची, तर कोणी धमकी देत आहे फोडाफोडी करून पोटनिवडणुका आम्ही घडवून आणू याची. त्यामुळंच या धमकी सत्रामध्ये राज्य सरकारची प्रतिमा खालावते का, कामगिरी खालावते का, असा सवाल आता विचारला जातोय. यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. सेना भाजपच्या शह काटशहाच्या राजकारणात राज्य सरकारची कामगिरी खालावते का, हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, मध्यावधी निवडणुकीच्या चर्चेमुळे देवेंद्र फडणवीस सरकार अस्थिर बनलंय का. मुद्दा क्रमांक 2, निर्विवाद बहुमतासाठी फोडाफोडी करून भाजप पोटनिवडणुकांचा मार्ग स्वीकारेल का. मुद्दा क्रमांक 3, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतांचा भाव वधारल्यामुळे शिवसेना दबाव तंत्राचा वापर करते का. शेवटचा मुद्दा क्रमांक 4, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बजेट अधिवेशन राज्य सरकारच्या विरोधात जात आहे का. हे होते चर्चेचे मुद्दे. आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये चर्चा करण्यासाठी भाजपचे प्रवक्ते आमदार प्रवीण दरेकर आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये पत्रकार, दैनिक सकाळचे पत्रकार संजय मिस्किन आहेत. आपल्यासोबत थोड्याच वेळात शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोरेसुद्धा असणार आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार जनार्दन चांदूरकरसुद्धा असणार आहेत. साहजिकच ही जी चर्चा सुरू झालेली आहे त्या संदर्भात भाजपचे प्रवक्ते आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे जातो. दरेकर, ज्या पद्धतीची ही चर्चा सुरू आहे की मध्यावधी निवडणुका की पोटनिवडणुका की फोडाफोडीचं राजकारण भाजप करणार, या चर्चेमुळं तुम्हाला वाटत नाही तुमचं जे भाजपचं सरकार आहे, देवेंद्र फडणवीस सरकार, हे कुठंतरी अस्थिर बनलं आहे. सततच्या बातम्यांमुळं सरकार काय काम करतं याकडे कोणाचं लक्षच नाही आहे. नाही, आपण बोलताय त्यामध्ये काही तथ्य असं मला वाटत नाही. देवेंद्र फडणवीस सरकार कुठल्याही प्रकारे अस्थिरतेच्या वातावरणात जराही त्या ठिकाणी नाही. राज्याचे मुख्यमंत्री स्थिर आहेत, सरकारी अशी जी त्या ठिकाणी स्थिर आहे. आपण म्हणालात की या ठिकाणी आपल्या 4 चर्चेचे जे मुद्दे आहेत त्या अनुषंगाने मला वाटतं आज तरी कुठली अशी मध्यावधी निवडणुकांची त्या ठिकाणी स्थिती नाही, किंबहुना त्या ठिकाणी फोडाफोडीची आवश्यकता आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. आपला सगळ्यात महत्त्वाचा अशी जो या ठिकाणी प्रश्न आहे की या सर्व घडामोडींमुळे त्या ठिकाणी राज्य सरकारच्या कामाविषयी आपण जो प्रश्न उपस्थित केला तो या चर्चेच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा असा आहे. आपण जर बघाल तर बजेटच्या अधिवेशनामध्ये जे प्रकार झाले ते राज्याच्या जनतेनं पाहिलेले आहेत, त्यावर मी नंतर बोलेन. परंतु राज्य सरकार गेल्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत असल्याचं त्या ठिकाणी मी तुम्हाला अनेक उदाहरणावरून सांगेल. आपण अशी जी बघाल तर राज्यातले 3-4
विषयाच्या अनुषंगिक आपण विकासाच्या बाबतीत चर्चा करतो. महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा 50%हून अधिक त्या ठिकाणी शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्याला आपण महत्त्व दिलं. कर्जमाफीच्या अनुषंगाने विधानसभेत परिषदेमध्ये गदारोळ झाला, ज्या भूमिकेशी भारतीय जनता पार्टी सहमत आहे. परंतु आशिषजी, भारतीय जनता पक्षाचं सरकार या ठिकाणी राज्यामध्ये आल्यानंतर आपण बघाल की शेतकऱ्याला ताकद देण्याचंच काम त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने बजेटच्या माध्यमातून घेतलेल्या भूमिकेतनं आणि शासनाच्या निर्णयातनं दिसेल. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की केवळ कर्जमाफी तर झालीच पाहिजे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत, परंतु खऱ्या अर्थानं शेती त्या ठिकाणी विकसित झाली पाहिजे, शाश्वत शेती त्या ठिकाणी करून शेतीचं प्रोडक्शन वाढलं पाहिजे, शेतमालाला हमीला भाव मिळाला पाहिजे. मग शेतकऱ्याचा आशिषजी विकास कसा होईल, तर त्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, सिंचन हा महत्त्वाचा विषय. आपण बजेटवर त्या ठिकाणी जर लक्ष टाकलं तर महसुली तुटीचा अर्थसंकल्प सुधीर भाऊंनी करायलाही त्या ठिकाणी परवा केली नाही, परंतु शेतकऱ्याला कमी पडू दिलं नाही. आपण बघाल की जे 23 विभाग कृषी किंबहुना शेतकऱ्याशी संबंधित आहेत, त्याकडे आशिषजी साधारण 26,000 कोटीच्या आसपास त्या ठिकाणी बजेट त्या ठिकाणी गेलेलं आहे. आपण बघाल हाच बजेट 15,000 कोटीच्या आसपास काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या माध्यमातून होता. मग सिंचनाला मग सूक्ष्म सिंचन असेल, जलयुक्त शिवार असेल, पाटबंधारे असेल, पाटबंधाऱ्याला तर 100% बजेट या वेळेला दिला गेला. याचं कारण जोपर्यंत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतीला पाणी मिळत नाही, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शेतीत उत्पादन होत नाही, जोपर्यंत चांगल्या पद्धतीनं त्याला मार्केटिंग त्या ठिकाणी होत नाही, आज ई पोर्टल मार्केटिंग केलं आहे, आणि जोपर्यंत शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही आशिषजी, तोपर्यंत त्या ठिकाणी शेतकऱ्याचा विकास होत नाही. त्यासाठी अनेक योजना या ठिकाणी राज्य सरकारने राबवल्या, त्याच्यावर पैसे त्या ठिकाणी त्या सेक्टरवर देत आहेत. आशिषजी, 86 लाख शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विमा या ठिकाणी घेतला, आणि मला वाटतं 75% केंद्राची रक्कम आणि राज्याची रक्कम मिळून एवढा कधीच विमा, त्यात साधारण 100 कोटीच्या आसपास दरवर्षी विमा व्हायचा. 1,103 कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांच्या विमाच्या एपीएमसी मध्ये आणलेली आहे, ती विकत घेतली जात नाहीये. नाही, त्याही बारदाना नाही म्हणून ती विकत घेतली जात नाहीये, त्याची खरेदी होत नाहीये. तुम्ही त्या ठिकाणी एकच विषय घेऊन त्या ठिकाणी गोल गोल फिरताय, परंतु इतर 99 विषय जे राज्य सरकार या शेतकऱ्यासाठी करते ते आपण त्या ठिकाणी होत. मी शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगितलं. दुसरं आपण त्या ठिकाणी मी त्या जलसंपदा आणि या सगळ्या विषयाशी सांगितलं. दुसरा घटक जो आहे कामगार घटक आहे. आज कामगार घटकाच्या बाबतीत सुद्धा आपण बघाल माथेवाडी कामगारांसाठी त्या ठिकाणी राज्य शासनानं भूमिका घेतली. अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून शेअर कॅपिटल पुरवलं, त्या ठिकाणी असंघटित कामगारांचं महामंडळ त्या ठिकाणी काढलं, घरेलू कामगार महामंडळ त्या ठिकाणी आहे, आणि यांना त्या ठिकाणी शेअर कॅपिटल देऊन त्या माध्यमातून त्या कामगारांचा, असंघटित कामगार असतील, माथाडी कामगार असतील, त्यांचा विकास करण्याची भूमिका या राज्य सरकारने घेतली. शेतकऱ्याला जपलंय, दुसऱ्या बाजूला कामगाराला त्या ठिकाणी जपताय, तिसऱ्या बाजूला सामाजिक संतुलन किंवा सामाजिक विषमता दूर करण्याचं कामसुद्धा हे सरकार त्या ठिकाणी करते. आपण बघाल की दलितांच्या संदर्भात असेल, इतर मागासवर्गीयांच्या बाबतीत एक ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला. मागासवर्गीयांचं ओबीसीचं त्या ठिकाणी स्वतंत्र खातं करून त्या ठिकाणी हजारो कोटीची तरतूद त्या ठिकाणी केली गेली. ओबीसीचं महामंडळ त्या ठिकाणी केलं गेलं. अशा प्रकारच्या आशिषजी बजेट अधिवेशनाचं 3 आठवड्याचं कामकाज झालं. किती कामकाज झालं सांगा? नाही, खरं म्हणजे ह्याला दोषी त्या ठिकाणी विरोधी पक्ष आहे. कारण कुठल्याही प्रकारे कामकाज जास्तीत जास्त होणं ही विरोधी पक्षाची आशिषजी त्या ठिकाणी भूमिका असते. ठीक आहे, विरोधी पक्ष आपल्या सोबत आहे. जनार्दन चांदूरकर हे विरोधी पक्षावर ढकलून मोकळे होत आहेत, पण सेना भाजपमधल्या भांडणांमुळे आज विधिमंडळाची ही अवस्था झाली आहे, तुम्हाला असं वाटत नाही? नाही, आता यांचं मी आता जाता जाता ऐकलं, परंतु आपण जे म्हणता ते 100% बरोबर आहे. ही तर चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस इज caught in a very strange situation. एक तर त्यांना भारतीय जनता पार्टी अंतर्गत जी भांडणं आहेत त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून त्यांना सबसाईड करावं लागतं. दुसरं तर त्यांचं रुलिंग कोलॅशन पार्टनर जे हे आपले आहेत शिवसेनावाले, त्यांच्याशी तर त्यांची भर चौकामध्ये होते आणि त्यांना ते हे करावं लागतं. आणि तिसरं जे आहे
त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता हातात घेतल्यापासून कंटिन्युअसली देवेंद्र फडणवीस हिमसेल्फ सेड की सरकारी कर्मचारी माझं ऐकत नाहीत, असं बोलले ते. ऑन रेकॉर्ड बोलले, ऑन कॅमेरा बोलले, ऑन कॅमेरा बोलले सरकारी कर्मचारी माझं ऐकत नाहीत. म्हणजे ब्युरोक्रेसी जे ॲडमिनिस्ट्रेशन करणारी जी बॉडी आहे त्याच्यावरती तुमचा कंट्रोल नाही. आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की आता ह्याने सांगितलं की शेतकऱ्यासाठी हे केलं, दलितांच्यासाठी अमुक केलं, याच्यासाठी तमुक केलं. आता विकास म्हणजे कुणाचा विकास केला सांगा? शेतकऱ्यांच्यासाठी ते सातत्यानं म्हणतात की आम्ही तुमच्यासाठी ते लोन वेवर आहे ते देऊ, कर्जमुक्ती आम्ही तुमची करू, पण ते तारीख सांगत नाही. जसं राम मंदिर बांधणार परंतु तारीख सांगणार नाही, तसं हे जे आहे कर्जमुक्ती करणार पण तारीख सांगणार नाही. आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी त्याच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या फ्रंटवरती भारतीय जनता पार्टीचं फडणवीस सरकार हे टोटल फेल्युअर आहे. दुसरं असं की यांचा रुलिंग कोलॅशन पार्टनर शिवसेना हा जो आहे, या शिवसेनेबरोबर यांचं तो काय विस्तव जात नाही असं म्हणतात आपल्याकडं, त्याप्रमाणे विस्तव जात नाही आहे. आणि मग ह्याच्या दिवशी तुमचे ते स्टेट फायनान्स मिनिस्टर भारतीय जनता पार्टीचे जे आहेत ते पायऱ्यावरती बसले होते. ज्यांना बजेट सादर करायचं आहे ते पायऱ्यावरती बसले होते आणि शिवसेनेचे, आणि ते पायऱ्यावरती बसून हां किंवा ते शेतकऱ्यांच्यासाठी याच्यामध्ये काय नाही, प्रोटेस्ट जो शिवसेनेने केला त्याच्यामध्ये ते पार्टिसिपेट होते. म्हणजे काय की इट इज अ डिवायडेड हाऊस. नाही, मुख्यमंत्री आणि भाजपचं असं झालेलं आहे ना की शिवसेनेची मंत्री एक भूमिका त्यांच्याजवळ मांडतात, त्यांना असं वाटतं आता शिवसेनेला आपण आवरलं, लागली शिवसेनेचे आमदार आक्रमक होतात हाऊसमध्ये. त्यामुळे अरे आपण शिवसेनेच्या मंत्र्यांना मॅनेज केलं, हे आमदार काही वेगळीच भूमिका मांडतात, लागलीच मातोश्रीवरनं वेगळंच फरमान निघतं. त्यामुळं शिवसेना मुख्यमंत्री आणि भाजपला कळली की नाही असा सवाल आता विचारला जातो. म्हणजे दॅट परहॅप्स मीन्स द डिप्लोमॅसी ऑफ शिवसेना. शिवसेनेचं कदाचित ते डिप्लोमॅटिक त्यांची ती स्ट्रॅटेजी असेल आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला ते फिरवत असतील, गोल 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 फिरवत असतील. दुसरं असं की आता अलीकडे काय निघाला तर त्यांनी मध्ये एक फरमान काढले की आता आम्ही शिवसेनेला आता बाजूला सारणार आणि आम्ही आता काँग्रेसचे 19 आमदार फोडणार, राष्ट्रवादीचे 15 आमदार फोडणार, लाईक दॅट. ते हे पॉसिबल आहे का? इट इज नॉट पॉसिबल. आणि हे याच्यासाठी त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर दुसरी बातमी पेरली की मध्यवर्ती निवडणुकासाठी भारतीय जनता पार्टी सामोरी जाण्यासाठी तयार आहे. म्हणजे मध्यवर्ती निवडणुकीची थ्रेट देऊन ह्या ठिकाणी आमदारांनी आमच्या पक्षामध्ये यावं ही स्ट्रॅटेजी करण्यासंबंधीची भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे ते महाराष्ट्राला मला वाटतं तुम्ही आजच्या सवालाचं जे नाव आहे ते त्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजनीतीला ते डाऊन करत चालेल. इनफॅक्ट महाराष्ट्र इज अ प्रोग्रेसिव्ह स्टेट. आणि तुम्ही विकास केला म्हणजे काय केला? 2.5 वर्षामध्ये तुम्ही विकास केला म्हणजे काय केला? तुम्ही निवडणुका जिंकल्या, पण तुम्ही कशा निवडणुका जिंकल्या? बाहेरचे लोक दरेकर सारखे लोक. एक मिनिट लेट मी फिनिश. दरेकरजी तुम्ही जिंकल्या तर माझा मुद्दा ऐकून घ्या ना. दरेकर सारखे लोक, काँग्रेसने निवडणूक दरेकरांसारखे चांगले लोक, दरेकरांसारखे चांगले लोक ते भारतीय जनता पार्टीमध्ये घेतात. त्यानंतर त्या पश्चिम महाराष्ट्रामधले व्हेरी स्ट्रॉंग मराठाज जे आहेत, दोज वर कंट्रोलिंग पॉलिटिक्स फॉर इयर्स टुगेदर, त्यांना ते घेतात. एक मिनिट. आणि दिस वॉज अ पार्टी विथ डिफरन्स. आणि पार्टी विथ डिफरन्स असल्यामुळं अशा पद्धतीनं हे लोकशाहीला इट इज अ थ्रेट की तुम्ही. आणि हे लोक ह्यांच्याकडे किती दिवस टिकणार आहे सांगा? हे लोक जसं आता दरेकर त्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात मी गेले, बाकीचे लेख गेले, जिथं त्यांना असं वाटेल की हे भारतीय जनता पार्टीचं बरोबर नाही, ते दे आर सेल्फ बिल्ट लीडर्स. त्या भारतीय जनता पार्टीच्या एका याचा त्यांना सत्तेसाठी फायदा होतो म्हणून दॅट्स ऑल राईट. ठीक आहे. आपल्यासोबत डॉक्टर नीलमताई गोरे आहेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार. नीलमताई, ज्या पद्धतीनं सेना भाजपमध्ये वाकयुद्ध रंगतं, कलगीतुरा होतो, कुरघोडी होतं, त्यात कुठेतरी भक्कम वाटणारं देवेंद्र फडणवीस सरकारची प्रतिमा आता खालावते. म्हणजे काय की सरकारचा किंवा सरकारवर
देवेंद्र फडणवीस यांचा कंट्रोल नाही आहे, म्हणून शिवसेना सातत्यानं त्यांना छळते, अशी एक प्रतिमा तयार झालेली आहे. शिवसेनेला सुद्धा नेमकं दबाव तंत्र वापरून काय साधायचं आहे तेही स्पष्ट होत नाही आहे. पण यात सरकारची कामगिरी खालावते असं तुम्हाला वाटत नाही का? मला स्वतःला असं वाटतं की हे जे विश्लेषण आहे ना ते थोडं आपण फक्त वरचं काय दिसतंय चित्र त्या आधाराने बोलतोय, पण मुळामध्ये एखादं काही बाहेर घडतं समाजामध्ये, वादळ असेल, पाऊस असेल, गारपीट असेल, भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, त्याच्या आधी जमिनीमध्ये बरेच काही आवर्तनं घडत असतात आणि त्याच्यानंतर त्याचा परिणाम जो आहे तो दिसत असतो. तुम्हाला कल्पना आहे. आणि गेल्या 15-20 दिवस थोडा हा अधिवेशनाचा जो सगळा विषय आपण घेतला आहे की त्याच्यामध्ये त्या विषयांना का चालना मिळाली नाही, तर शिवसेनेची जी भूमिका आहे ती इश्यूवरती आहे की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली पाहिजे. ही आमची मागणी आधी होती, 2009मध्ये होती. देता का जाता या विषयावरती आम्ही दिंडी काढली होती. संपूर्ण मराठवाड्यात आणि अनेक ठिकाणी उद्धवसाहेबांनी मराठवाडा, विदर्भ सगळा आडवा उभा पिंजून काढलेला होता. उत्तर महाराष्ट्रातही अनेक सभा झाल्या होत्या आणि नंतरसुद्धा म्हणजे आम्ही सरकारमध्ये असताना सुद्धा शेतकऱ्यांचे विवाह असतील, कुटुंबातले मुलांचे, त्यासाठी बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना ही आम्ही राबवली, शिवजल क्रांतीची योजना राबवली. हे करूनसुद्धा आत्महत्या थांबत नाही आहेत. दैनिक सामनामध्ये आज जो अग्रलेखात प्रश्न उपस्थित केला आहे तो खरा खूप दाहदायक आणि वेदनाकारक आहे की जे विचारलं गेलं सरकारकडून की कर्जमुक्ती केली तर आत्महत्या होणार नाही याची तुम्ही हमी देता का? आता हे कसं आहे, म्हणजे एखादं महिलांना कायदा केला म्हणजे महिला आत्महत्या करणार नाहीत का? असं आहे. शेवटी एखादा मनुष्य आयुष्य संपवतो ते एखाद्या सिस्टेमिक ऑर्गन फेल्युअरसारखं असतं की माणसाला असं वाटतं की झालं, आपला श्वासही बंद झाला पाहिजे, मेंदूही बंद झाला पाहिजे, खाण्यापिण्याचा तर प्रश्नच नाही आणि आता सगळे आपले अवयव जे आहेत ते संपले, आपले मार्ग संपले, आता आत्महत्या करायची. आता रोज हा भुसारे सुद्धा जे आहेत ते गेले होते मंत्रालयामध्ये. 2015ला गारपीट जी झाली त्याची त्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे. दुसरं, आशिष माझे स्वतःचे PA आहेत योगेश जाधव, तुम्ही पण भेटलेले आहात त्यांना तुमच्या ऑफिसमध्ये, संजयनी पाहिलं असेल. तो आता त्याच्या शेतीमध्ये 15 मार्चला आत्ता यावर्षी प्रचंड गारपीट झाली. येलुरे नावाचं गाव आहे. मी परवाही वाहिनीवर बोलले. मी स्वतः आता मुख्यमंत्र्यांना, फुंडकरांना निवेदनं पाठवली आहेत, स्वतः कलेक्टरला निरोप दिला आहे. 10 दिवस झाले रावसाहेब दानवेंच्या हस्ते चेक वाटप होणार अशी बातमी आली तिकडे. मी फोन केला गावातल्या लोकांना की अरे बरं झालं, उलट लगेच चेक मिळाले, इथे याचा प्रश्न नाही आहे श्रेयाचा, तर फक्त एक जनावर ज्याचं मेलं होतं ना त्या माणसाचा एक चेक मिळालेला आहे आणि अजून बाकीच्या शेतकऱ्यांचे पंचनामे सुद्धा झालेले नाही आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं धीर सुटणं किंवा जामखेडला सुद्धा विष्णू पवार नावाच्या शेतकऱ्यांनी आता 3 दिवसापूर्वी आत्महत्या केलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला आत्महत्यांचं राजकारण करायचंच नाही आहे. आम्ही सरकारमध्ये आहोत, त्याच्यात माननीय उद्धव साहेबांनी हे सांगितलं की आम्हाला सरकारवरती अंकुश ठेवायचा आहे आणि साहेब म्हणाले होते की मी अंबारीत आहे, पण मी केवळ अंबारीत बसण्यासाठी नाही आहे, तर त्या हत्ती जो आहे सत्तेचा त्याच्यावरती अंकुश ठेवणं आमचं काम आहे. एक हा संपूर्ण झाला भाग शेतकरी कर्जमुक्तीच्या संदर्भात. अधिवेशनात का वेळ वाया गेला? कारण अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प होईपर्यंत ही अपेक्षा होती की याबद्दल काही ना काही उपाययोजना किंवा तोडगा काढलेला दिसेल. एक दुसरं असं एक खूप केलं गव्हर्नमेंटनी, मग असे बोलले दरेकर, अनेक योजना केल्या आहेत, कायदे केलेत. पण प्रश्न कसा आहे की एका विहिरीमध्ये खूप पाणी आहे, पण हे जुनं उदाहरण मी खेड्यात पाड्यात अनेक ठिकाणी देत असते, तुम्हालाही कल्पना आहे. पण ते विहिरीतलं पाणी पंपाने किंवा रहाटाने, घागरीने, दोऱ्याने बाहेरच काढता येत नसेल तर सामान्य लोकांना त्या पाण्याचा काय फायदा होतोय? आणि मग ती यंत्रणा आपली जी कमकुवत होतीये त्याच्याबद्दल आमच्या आमदारांनी भूमिका मांडली किंवा ते संतप्त झाले. निलमताई, आपण सिनियर आमदार आहात आणि आपण त्यांचं होऊ द्या ना पूर्ण. नाही त्यांचं बरोबर आहे, म्हणजे तुम्ही बजेटरी तरतुदी करता, बजेटमध्ये तरतुदी करता, तो खर्चच करत नसाल तर उपयोग काय? त्यालाच अनुषंगाने गेल्या बजेटमधला जवळपास 25 ते 30% खर्च झालेला नाही. पाणी कालव्यातलं हो, अरे 1 मार्च पर्यंत 40%, आता 31 तारखेला जरी दाखवला तरी 25
ते 30% खर्च होत नाहीये गेल्या बजेटमध्ये. त्यांनी विहिरीतलं पाणी देण्यासंदर्भात काही तुमचा आणि माझा काही हिलरी आणि ट्रम्प सारखा डिबेट चालला नाहीये. वैयक्तिक मी चर्चा करणार नाहीये. प्रश्न माझं वैयक्तिक complete होऊ द्या. माझी अपेक्षा हे आपण नाही. शेतकरी कर्जमुक्तीवरती बोलतोय आणि दुसरं असं नाही आहे ताई, की आपण कर्जमुक्तीवरती विहिरीतल्या आम्ही अपेक्षा पाण्याविषयी ठेवली. बोललात आतापर्यंत म्हणून मी भारतीय सांगितलं. नाही ते विहिरीतलं पाणी हे उदाहरण दिलं बजेटच्या अनुषंगाने. ऊर्जा खात्याच्या माध्यमातून अरे कृषी उपमा, पंपांना प्रवीण जोडण्यासाठी. काय तुम्ही कितवीत असल्यासारखं बोलताय. ताई तुम्ही खूप मला माहित आहे डबल ग्रॅज्युएट आहात. अहो मी उपमा दिली उपमा. बोला बोला, मी तुमच्या नंतर अरे बोलतो. बोला उपमा दिली प्रवीण, अर्थ कळला का मी काय बोला बोलतो? ताई, बजेटच्या बोला अनुषंगाने ताई, बोलले आपण की भांडायचं बजेट नाही, खूप नाहीतर मोठं आहे, आणखी तरतुदी खूप मोठ्या आहेत. आपण भांडूया पण ते नको, नाहीतर लोकांपर्यंत आणखी पोहोचत नाही असं त्यांना सांगायचं. यांचं म्हणणं आणखी आपण अधोरेखित करू. आपण तरी निदान भांडूया नको दोघं. ठीक आहे, ठीक आहे. बोला ताई. नाही नाही, भांडणं काय चव्हाट्यावरच आली. नाही, आणखी काही काय काही राहिलंय काही नाही, भांडायचं? आमचं तात्विक मतभेद भांडणार का? आहे. काही भांडणं वगैरे काही नाही. ताई बोला, ताई बोला. हा तर नाही, त्याच्यामुळे मुद्दा असा होता की शेतकरी कर्जमुक्तीच्या विषयावरती आम्ही एक कठोर भूमिका घेतली. यामध्ये दुसरं विश्वासात घेतलं जात नाही अनेक विषयांच्या मध्ये. ह्याच्याबद्दल सुद्धा उघड चर्चा अनेक वेळा झाली आहे. गृह विभागाचं विधेयक मी परत उदाहरण देते. 100पेक्षा जास्त लोक जमणार असतील, पोलिसांची परवानगी काढली पाहिजे. हे विधेयक नंतर सरकारने पाठीमागे घेतलं. देवदेवतांचे फोटो लावता कामा नयेत, तेही एका ग्रामविकास विभागाचं परिपत्रक होतं, ते सगळ्या सरकारचं नाही आहे. हे सरकारला सांगायला 5 दिवस लागले. मी उदाहरण का सांगते, असं झालं ना या गोष्टी की याची उत्तरं शेवटी आमदारांना फेस करायला लागतात आणि त्यामुळे आमदार बोलतायत. नीलमताई, एक उदाहरण तर इतकं मोठं आहे की आज नीलमताई आज 2.5 वर्ष होऊन गेलेले आहेत. बोला 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 बोला. 2014च्या निवडणुका होऊन नवी विधानसभा अस्तित्वात येऊन अजूनही विधानसभेला उपाध्यक्ष पद मिळालेलं नाही, जे शिवसेनेच्या कोट्यातलं आहे. इट इज वेकंट. हो, रिकामा आहे. अशी तर 100 उदाहरणं निघतील सगळी जी आहे ती. हो, त्याच्या अशी 100 उदाहरणं निघतील. म्हणजे जे जे प्रथा परंपरा होत्या त्या सगळ्या प्रथा परंपरांच्या बद्दल जे आपण पारदर्शी कारभार म्हणतोय ना, त्याचं पारदर्शक उदाहरण दिलं चांगलं तुझे ते. हा, ठीक आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की आज मला संजय मिस्किनला बघून आश्चर्य वाटतं, त्यांनी महाराष्ट्र वन जॉईन केलं. नाही नाही, संजय सकाळचे पत्रकार आहेत. मगापासून मी हसते कारण मिस्किन समोर आहेत म्हटल्यावरती मिस्किनपणे हसायला पाहिजे. ठीक आहे संजय, प्रश्न हाच आहे की जसं पारदर्शी उदाहरणं अनेक आहेत, पण सेना भाजप जे सत्ताधारी आहेत, ज्यांनी गुन्ह्या गोविंदानं सरकार चालवलं पाहिजे, पण आपण गेल्या 6 महिन्यापासून बघतोय की असा कुठलाही मुद्दा नाही ज्यावर विरोधकांच्या आधी सेना भाजपमध्येच भांडणं झाली नाही. त्यामुळं सरकारची कामगिरी खालावते. सरकार हे मान्य करत नाही आहे. पण आज जर का आपण सजा चावडीपासून मंत्रालयापर्यंत जर का प्रशासन बघितलं तर प्रत्येक टप्प्यावरती काही ना काही स्तर खालावलेला आहे. ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून मान्य करणार नाहीत, पण जेव्हा तुम्ही लोकांमध्ये फिरता तेव्हा ही बाब प्रकर्षानं जाणवते की प्रशासन लोकांपर्यंत जात नाही आहे. अगदी खरं आहे आशिषजी की गेल्या 2 वर्षापासून ज्यावेळेस युतीचं समेट झाला, सेना आणि भाजप सत्तेत आलं. 6 महिने अगोदर सुदोपोत्संधी चालूच होती. हे सत्तेत आल्यानंतर काही करार झालेले असतील, दोन्ही पक्षामध्ये काय करार झाले, सत्तेतील कुठली पदं कुणी कशी घ्यायची, कुठली पदं वाटायची, कुठल्या पदावरती कुठली मंत्रिपदं असतील, याचा काय त्यांचा तो करार झाला असेल, तो काही जाहीर दोन्ही पक्षांनी केलेला नाही आहे. सरकार जरी युतीचं असलं तरी कारभार मात्र आता एकांकीपणे चालतोय, एकाकीपणे कारभार चालतोय, हे स्पष्ट दिसतं. पुढच्या काही मुद्दे मांडण्याच्या ऐवजी मी तुम्हाला आत्ता ताजं उदाहरण सांगतो, दरेकर सर पण त्याला सहमत असतील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक ह्या मुंबईमध्ये उभारत असताना आंतरराष्ट्रीय दर्जाचा जो करार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत करण्यात आला, जे कागदांचं हस्तांतरण दोन्ही राज्यांच्या म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये झालं. ज्या ठिकाणी ते स्मारक उभा राहते तिथले पालकमंत्री आहेत शिवसेनेचे. तो भाग जो येतो तो पालकमंत्री तिथले शिवसेनेचे आहेत. प्रोटोकॉलनुसार शिवसेनेचे पालकमंत्री तिथं असायला हवे, पण त्यांना साधं निमंत्रण देखील नव्हतं. म्हणजे हा जो एकाकीपणाचा जो कारभार चालू आहे की सत्तेचा पूर्ण वापर हा 100% आपल्या पक्षासाठी करून घ्यायचा, ही जी एक अहमिका सुरू आहे, त्याच्यामुळे शिवसेनेमध्ये बऱ्यापैकी थोडी नाराजी आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नसले तर आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आम्ही बघतो, आम्हाला जाणवते. अनेक आमदार देखील बोलतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस सत्ता अस्थिर होते,
सत्तेतला एखादा पक्ष जर घटक पक्ष जर अस्थिर होत असेल तर प्रशासन मात्र मुजर व्हायला चालू होतं, प्रशासन मात्र मनमानीपणाने काम करायला चालू करतं आणि ह्याचंच कारण कामगिरीवरती पडतं आणि कामगिरी खालवायला सुरू होते. आज परिस्थिती अशी आहे की मेक इन महाराष्ट्र, मेक इन इंडिया याच्या नावाखाली ज्या सरकार हे ठाम सरकार आहे, स्थिर सरकार आहे आणि ह्याच राज्यामध्ये बदल झालेला आहे. ह्या बदलाकडे अनुषंगून जे काही उद्योग येत होते, ज्या मोठमोठे करार होत होते, ज्या कंपन्या इन्व्हेस्टमेंट करायला पुढे येत होत्या, तुम्ही जर बघितलं गेल्या वर्ष 6 महिन्यामध्ये त्या कंपन्या सगळ्या बाजूला राहिलेल्या आहेत. एक तरी मोठी इन्व्हेस्टमेंट आलेला अद्याप तरी दिसलेलं नाही. असे अपेक्षित होते की 2.5 वर्षाच्या कालखंडानंतर खऱ्या अर्थाने ह्या करारपत्रकं जी झालेले आहेत त्याच्यातल्या गुंतवणुकी येऊन भूमिपूजन सुरुवात केली जाते. परंतु राजकारणाचा स्तर इतका टोकाला गेला, जिल्हा परिषदा महानगरपालिकांमध्ये सत्तेतील 2 पक्ष इतक्या टोकाला बांधू लागले की हे अस्थिर होते का काय. आणि त्याच्या पुढे जाऊन जर जो टप्पा झाला की तो महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत मला तर म्हणजे थोडा धोकादायक वाटतं. असं वाटतो की सत्तेतील काही म्हणजे सत्तेतील एका मोठ्या पक्षानेच काही बातम्या माध्यमांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली की आम्ही मध्यावधी निवडणुकाला जायची आमची तयारी आहे, आमचा सर्वे असा आलेला आहे आम्ही 200पेक्षा जास्त जागा जिंकू शकतो आणि आम्ही त्याच्या अनुषंगाने मध्यावधी. मला एक कळत नाही आहे की मध्यावधी हे कुठल्या अर्थाने जाऊ शकतात. मध्यावधी लावण्याचा कुठलंही सरकार बरखास्त करण्याचा अधिकार कुठल्याही मुख्यमंत्र्याला नाही आहे. तिसऱ्या पक्षाने जर आता तिन्ही पक्ष एकत्र येऊन जर त्यांनी जर राज्यपालाकडे किंवा सर्वात मोठा पक्ष शिवसेनेने जरी राज्यपालाला विनंती केली की आम्हाला संधी द्या, तुम्हाला संधी द्यावं लागेल आणि ते जर संधी डावलून तुम्ही पुन्हा मध्यावधी लावत असाल तर मग मला उत्तराखंडचं उदाहरण द्यावं लागेल, मला मणिपूरचं उदाहरण, जिथे राष्ट्रपती राजवटी लावल्या त्या राष्ट्रपती राजवटी सुप्रीम कोर्टामधून विड्रॉ करण्यात आल्या. या अशा प्रकारचं अस्थिर राजकारण करण्याचं, अस्थिर वातावरण तयार करण्याचं जर काम सत्तेतल्याच काही घटकांकडून होत असेल तर महाराष्ट्राच्या प्रगतीची, महाराष्ट्राच्या प्रशासनाची कामगिरी निश्चितच होणार आहे आणि याचा थेट परिणाम आपल्याला अनेक कामावर दिसतोय. जलयुक्त शिवार हे ड्रीम प्रोजेक्ट आहे, सरकारचं ड्रीम प्रोजेक्ट आहे, मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पण आज कोर्टापुढे ज्या सुनावण्या झालेल्या आहेत त्याचा जर थोडासा अभ्यास केला तर आपल्याला कळतं की बाबा कशा पद्धतीनं प्रशासनानं त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी जर अनुषंगून जर हे राज्याचं गेल्या 2.5 वर्षातील कामगिरी पाहिली, राजकारणच जास्त झालं, समाजकारण असेल, प्रगतीची काही विकास कामं असतील, काही विशेष प्रशासकीय सुधारणा असतील ज्या आवश्यक होत्या करण्या, म्हणजे आता ताईंनी जे सांगितलं की पोलीस सुधारणाचं विधेयक हे प्रशासकीय प्रगतीचं लक्ष्य नाहीच आहे, मुळात हे राजकीय वर्चस्ववादाचं लक्षण आहे. हे त्याही वेळेस दिसलं होतं म्हणून त्याला टोकाचा विरोध झाला. ही प्रशासकीय सुधारणा आहे आणि राजकीय वर्चस्ववादासाठी जर तुम्ही काही गोष्टी करत असाल, सुधारणा करत असाल, घोषणा करत असाल, योजना आणत असाल आणि त्या फक्त आपल्या पक्षाच्या राजकीय सुधारणेपोटी आणि 100% विजयापोटी जर केंद्रित करत असाल तर निश्चितच इथले घटक पक्ष हे सरकार अस्थिर करू शकतात आणि याचा परिणाम प्रशासन होतो, उद्योजकांवरती होतो, गुंतवणूकदारांवर होतो आणि एकंदरीत त्या राज्याच्या सगळ्या राजकारणावर होतो. आणि पुढे चालून असं दिसतं की म्हणजे हे राज्य राजकारणात अस्थिर झालं म्हणून विकासापासून मागे गेलं आणि ते विकासापासून मागे गेलेलं राज्य मान्य करायला सर्वसामान्य जनता इतकी दूधखुळी नसते की कशामुळे मागे गेलं. त्यांना जे करायचे ते करते. निवडणुका जिंकणं हा एक भाग आहे, निवडणुका जिंकण्याची कला असणं हा एक भाग झालेला आहे, निवडणुका लढण्याची यंत्रणा असणं हा एक भाग झालेला आहे. निवडणुका फक्त विकास कामावरतीच जिंकल्या जातात असं नाही. नाहीतर अनेक वेळेस आपण असं बघितलं असतं निवडणुका ह्या प्रचाराच्या सगळ्या माध्यमांवरती आता अनुकेंद्रित झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने निवडणुकांना सामोरं जाण्याची ज्या पक्षामध्ये ताकद आहे तो पक्ष जर असं ठरवत असेल की या राज्यामध्ये आम्ही म्हणेल तीच दिशा चालेल, आम्ही म्हणेल तेवढ्याच जागा निवडून येतील, आम्ही म्हणेल त्याच योजना लागू होतील, तर तो मात्र सबका साथ सबका विकास या व्याख्येला अनुषंगून विकास ठरणार नाही आणि इतर राजकारणामध्ये दरी निर्माण व्हायला चालू आहे. आणि जे मतभेदावरती आधारित असतं ते मनभेदांवरती राजकारण गेलेलं दिसते आपल्याला. म्हणजे आता ताईने सांगितलं की शिवसेनेचा विषय, सगळे आंदोलनं, चर्चा ह्या सगळ्या इश्यू बेस्ड आहेत. अगदी खरं आहे. एक तरी शिवसेनेची आतापर्यंत मागणी दिसली का की बाबा तुम्ही उपाध्यक्षपद भरलेलं नाही, मिटिंग लावा, कोर कमिटी बसवा, दोन्ही पक्षाच्या मीटिंग घ्यायला सरकारला वेळच नाही. सरकार हे निवडणुकांमध्ये दंग होतं आणि नंतर अधिवेशन सुरू झालं तर तिथं कामकाज वाहून गेलेलं आहे. प्रश्न हाच आहे की सरकारनं बजेट मांडलं, ते शेतकऱ्यांच्या हिताचं बजेट आहे असा दावा केला पण त्यावरती चर्चाच झाली नाही. त्यावरती जो आपला सत्ताधारी पक्ष आहे शिवसेना, शिवसेनेच्या आमदारांना सुद्धा बोलू दिलं गेलं नाही आणि एकतर्फी बजेट मंजूर करून घेतलं. मग जर का विधिमंडळात चर्चा होत नसेल, जनतेचे प्रश्न मांडले जात नसतील, आज 3 आठवड्याहून अधिक काळ लोटलेला आहे विधिमंडळाच्या अधिवेशनाला, तरी तिथं काही होत नाही, मग जनतेचे प्रश्न मांडणार कोण? हाच खरा सवाल आहे ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. सेना भाजपच्या सहकार्याच्या राजकारणात राज्य सरकारची कामगिरी खालावते का? 90% लोक म्हणतायत होय, शिवसेना भाजपच्या सहकार्याच्या राजकारणात राज्य सरकारची कामगिरी खालावते. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर.
ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. प्रवीण दरेकर, इतकी टीका झाली आहे राज्य सरकारच्या कामगिरीवरती, सेना भाजपच्या एकूणच वागण्यावरती. लोकांनी आता सवाल विचारायला सुरू केलेले आहेत की एवढं अधिवेशन होत असेल तर आमच्यासाठी काय आहे? नाही, खरं म्हणजे आशिषजी, पहिलं मी 2 मुद्दे या ठिकाणी खोडू इच्छितो. मगाशी ज्या निलमताई त्या ठिकाणी म्हणाल्या की विहिरीत पाणी आहे परंतु ते शेतकऱ्यांकडे पोहोचणार कसं. आपल्या माहितीसाठी सांगतो, मी ऊर्जा खात्याच्या नाही, ते तशा नाही म्हणाल्या. त्यांनी एक उदाहरण दिलं. त्या असं म्हणाल्या विहिरीत पाणी आहे पण ते पाणी काढायला घागर जात नाही पाण्यापर्यंत, नुसतंच दिसतंय. पूर्ण ऐकायच्या अगोदरच तुम्ही मध्येच. बरं, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, माझं पूर्ण झाल्यावर बोला. ठीक आहे, ठीक आहे. तर जर ऊर्जा खात्यामध्ये कृषी पंप जोडण्यानाच बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पैसे दिलेत, मग विहिरीतलं पाणी असो किंवा धरणामध्ये असणारं पाणी नेण्यासाठी व्यवस्था करण्यावर त्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप पैसा त्या ठिकाणी दिला गेला आहे. आपल्याला मला सांगावं असं वाटतं की या बजेटमध्ये व्हायचं कसं, पहिली धरणं राजकीयदृष्ट्या अजितदादा किंवा संबंधित सरकार त्या ठिकाणी मान्य का, धरण पास व्हायचं, भूमिपूजन व्हायचं, पैसे दिले जायचे, पण नंतर कालव्यांचं काय, भूसंपादनाचं काय. तर या सरकारनं त्या ठिकाणी नवीन धरण नको, पहिली जी धरणं आहेत त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी जाऊ दे. आता कालवे, पहिलं धरण बांधणार, नंतर कालवे करायला जाणार, नंतर भूसंपादन करायला जाणार. आपल्याला कोर्टाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी भूसंपादनासाठी पैसे पहिले त्या शेतकऱ्यांचे द्या असे आदेश होते. या बजेटमध्ये भूसंपादनासाठी 1200 कोटीची त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली. म्हणजे जर कालव्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी भूसंपादन करून जर पाणी गेलं तरच त्या ठिकाणी त्याचा उपयोग आहे, हे नेमकं या सरकारनं त्या ठिकाणी बघितलं आहे. म्हणजे कृषी जोडण्यांना पैसे त्या ठिकाणी पंपासाठी दिले जात आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडाईज योजना आहेत, त्या ठिकाणी कालव्याच्या माध्यमातून भूसंपादन करून त्या ठिकाणी पाणी जातं आहे. म्हणजे पाणी साचलं आणि पोचत नाही अशातला काही भाग नाही. आता आपण त्या ठिकाणी म्हणाल, मगाशी मिस्किन म्हणाले जलयुक्त शिवारच्या बाबतीत, मी अत्यंत दाव्यानिशी आशिषजी सांगतो की जे ॲव्हरेज पाऊस ज्या राज्यांमध्ये सरासरी पडतो त्यापैकी सर्वात जलसाठा जर कुठे असेल तर तो महाराष्ट्रात झाल्याचं अनेक निष्कर्षामध्ये त्या ठिकाणी आलं आहे. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज पाणी साचण्याची क्षमता त्या ठिकाणी वाढलेली आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येणार नाही. त्याच्यामुळे जलयुक्त ही एक चांगली योजना त्या ठिकाणी. आणि आज प्रशासनही या सरकारच्या भूमिकेशी त्या ठिकाणी समरस होतं आहे. मी मगाशीच येताना बातम्यांमध्ये रेडिओवर ऐकत होतो गाडीतनं येताना की यवतमाळला 4500 त्या ठिकाणी शेततळी देण्याचं तिथले जिल्हाधिकारी कोण आहेत त्यांनी एक प्लॅन त्या ठिकाणी केला. त्याच्यामुळे ज्यावेळेला राज्य सरकारची इच्छा होते त्यावेळेला ब्युरोक्रेसीसुद्धा त्याला समरस होऊन त्या योजना पुढं नेण्याचं काम त्या ठिकाणी करतं आहे. आज झालं आहे कसं आहे, कौशल्य विकासचं मगाशी बोलले की नोकऱ्या कुठं दिसत आहेत. कुठली इंडस्ट्री ऑल ऑफ सडन 6 महिन्यात वर्षभरात उभी राहत नसते, त्याला एक ती लेंदी प्रोसेस असते. त्या ठिकाणी करार असतात, भूसंपादन आहे, त्यानंतर ती कंपनी उभं राहणं, नंतर त्या ठिकाणी मशिनरी राहणं, अशी ते 1.5-2 वर्षाची प्रोसेस असते. आज कौशल्ययुक्तच्या माध्यमातून एका बाजूला स्किल्ड लोक तयार करण्याचं काम त्या ठिकाणी, त्याच्यावर पैसे शासन त्या ठिकाणी देतं आहे, चांगल्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आखला आहे आणि त्याचबरोबर बाहेरची इन्व्हेस्टमेंट येण्यासाठी करार केले जातात. यामुळे समजून घेणं, आता लगेच तूप खाल्ल्यावर रूप आलं पाहिजे. गेले 15 वर्षाचा ह्यांचा कारभार त्यांनी जे साचवून ठेवलं आहे ते त्या ठिकाणी त्यातून आज मार्ग काढत राज्याला एकीकडे आर्थिक घडी सांभाळायचे, आर्थिक घडी सांभाळून जो आमच्यात समन्वयाचा अभाव त्या ठिकाणी सेना भाजपमध्ये आहे तेही या ठिकाणी आम्हाला मान्य करावं लागेल, ते एका बाजूला त्या ठिकाणी चर्चेच्या माध्यमातून करावं लागतं. आणि या सर्व गोष्टीमुळे फोकस आज त्या ठिकाणी, मी तर आशिषजी विभागवर चर्चा करायला तयार आहे, आपण डिबेट ठेवा. प्रत्येक विभागाला पैसे दिलेत आणि ते पैसे लाभार्थ्यापर्यंत गेलेले आहेत. आत्तापर्यंत समाज कल्याणच्या अनेक योजना होत्या, अहो जवळपास 60% हे त्या ठिकाणी बेनिफिशरीकडे पैसेच जात नव्हते, पण आज त्या ठिकाणी अकाउंटमध्ये पैसे जात असल्याकारणाने जो टॅक्स पेअरचा पैसा आहे तो लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी आशिषजी जातोय, हे तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी मान्य करावं लागेल. आता या सगळ्या नवीन गोष्टी होत आहेत, नव्या पद्धतीत सगळं येतं आहे आणि म्हणून ज्यांचं त्या ठिकाणी उखळ पांढरं होत नाही ती वर्ग अशा प्रकारचा. बरं, मला एक सांगा, मुख्यमंत्र्यांच्या खूप जवळ आहात म्हणून तुम्हाला विचारतो, मुख्यमंत्री किंवा भाजपचं सरकार शिवसेनेकडे कसं बघतं? म्हणजे शिवसेनेचे मंत्री वेगळ्या दिशेनं बघतात, तुम्ही बघता त्यांना
की आमदारांना वेगळं बघता? म्हणजे कसं तुम्ही शिवसेनेच्या मंत्र्यांना जर का आपलंसं केलं असं तुम्हाला वाटतं की आमदार विरोधात जातात, आमदारांना हाऊसमध्ये समजावून सांगावं असं वाटतं की तिकडं मंत्री विरोधात जातात, म्हणजे तुम्ही शिवसेनेकडे कसं बघता भाजप म्हणून? नाही, या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची शिवसेनेच्या बाबतीत नेहमीच चांगली भूमिका राहिल्याचं मी जवळून त्या व्यापक ठिकाणी दृष्टी राहिलेल्या चांगलीच भूमिका आदरणीय उद्धवजींचे, त्यांचेही संबंध तशाच पद्धतीचे चांगले आहेत. आता प्रश्न राहिला शिवसेनेचे आमदार शिवसेनेचे मंत्री, हा त्यांचा अंतर्गत त्या ठिकाणी भाग त्यांचा आहे. आता विधानसभेच्या सभागृहामध्ये मंत्र्यांची भूमिका आमदारांची भूमिका एका पक्षाची त्या ठिकाणी एकच असायला पाहिजे, पण त्यांचेच आमदार त्यांच्या मंत्र्याविरोधात जर त्या ठिकाणी बोलत असतील, काही आक्षेप असतील, तर तो त्यांचा अंतर्गत भाग आहे, त्यावर निलमताईच बोलू शकतील. मी काही त्यांच्या अंतर्गत त्या ठिकाणच्या अशा गोष्टींवर बोलणं संयुक्तिक त्या ठिकाणी समजत नाही. आणि त्यामुळे तुम्ही सांगा आता, कारण काय बजेट मांडणं झाल्यानंतर बजेटवर जी चर्चा झाली त्यावरती बोलू दिलं नाही म्हणून विधानसभेमध्ये जयप्रकाश मुंदडा असतील किंवा विजय आवटी असतील, या दोघांनी जोरदार आक्षेप घेतला, सरकारवर टीका केली. आणि तुमचेच अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेमध्ये बजेट मांडलं होतं. नाही, हे पहा आता काय माहिती आहे का, आपण असं एक एक तुकड्याची चर्चा करू शकत नाही. आता मलाही बोलू दे, मगापासून मी पाहिलं मध्येच घड्याळाकडे पाहिलं 7 मिनिटं बोललेत दरेकर, त्यामुळे आता 6-7 मिनिटं मला पण बोलायला मिळालं पाहिजे. एक तर पहिली गोष्ट, ज्यांच्याबद्दल चांगली भावना आहे, ज्यांच्याबद्दल आपल्याला खरंच मनामधून जिव्हाळा आहे, आम्ही कधीच असं म्हणणार नाही की आमची चुकीची कामं जी आहेत त्याच्या संदर्भात कुठे आम्हाला संरक्षण द्या किंवा काय करा, पण हा जे सगळीकडे च येत होता ना की मुंबईचा महापौर आमचा च होणार प्रत्येक ठिकाणी, शिवसेना आमच्याशिवाय कुठे जाणार, तो हा जो च आहे ना तो नडलेला आहे. पहिली दोनचा फरक आहे की हा जो अहंकार कुठेतरी आलेला आहे, ते म्हणतात दोनचाच फरक आहे. स्पष्ट बोलणार आहे, कारण का माहितीये का, मला कसला फरक आहे, 2 जागांचाच फरक आहे म्हणतात. तो जो च आहे तो फक्त 2 जागांचा आहे. नाही, मला काय वाटतं माहितीये का, नाही आता मी एक काय ठरवलंय माहितीये का, की प्रवीण दरेकरांना कुठलंही रूपक नावाचं मराठीत 5वी मध्ये जो आपल्याला एक प्रकार असायचा तो कळत नाही, त्यामुळे त्यांना ते विहिरीचं उदाहरण दिल्यावरती त्यांनी जे काय कुठे डायव्हर्शन करून टाकलं तर म्हणजे विषय काय चाललाय, बोलताय काय. आणि 2 जागांचा फरक नाही, 1 जागेचा फरक असेल. अहो 1 जागा जास्त आली म्हणून खडसे विरोधी पक्षनेते झाले, भुजबळ ज्याला शिवसेना सोडून गेले त्याला मुंडे साहेब ताबडतोब विरोधी पक्षनेते झाले. 1 जागा काय, अर्धी जागा असली तरी आमचा विजय झालेला आहे. पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे सगळं करत होता, गीता गवळीला भेटतायत, तमक्याला भेटतायत, सगळं केलं, त्याच्यानंतर शेवटच्या क्षणी मग एक परिपक्व निर्णय घेतला की आम्हाला उभंच करायचं नाही. ठीक आहे, आम्ही आभारी आहोत, आमचं काय म्हणणं नाही त्याच्यावर. त्याच्या पुढे जिल्हा परिषदांच्या मध्ये आम्ही पण स्वतंत्र पक्ष आहोत ना, मग अगदी थोर स्वतःला विश्लेषक म्हणणारे काय म्हणतात की भाजप बरोबर गेला असता तर तुम्ही 8 ठिकाणी गेला असतात आणि आता मात्र तुम्ही 7 ठिकाणी गेला. अरे शिवसेना आणि काँग्रेस आणि एनसीपी मिळून 7 ठिकाणी गेलो असू, पण भारतीय जनता पक्षाने यवतमाळमध्ये काँग्रेस बरोबर ती युती केली, जळगावमध्ये काँग्रेसची मदत घेतली, धाराशिवमध्ये एनसीपी बरोबर गेले. काय माहिती का, यांचं बदनामीचं प्रचार तंत्र जे आहे ना ते गोबेल्सचे पिताश्री आहे त्यांच्याकडे अनेक जण, आणि त्याच्यामुळे सारखं शिवसेनेचा एक बदनामीचा डाव सातत्याने केला जात असतो, पहिली गोष्ट. आणि म्हणून आम्हाला खरं सांगायचं तर यांना परत समजावून सांगण्यात पण इंटरेस्ट राहिला नाही. दुसरं असं आहे की मंत्री आणि आमदार काय बोलतात आणि काय नाही, याच्याच बरोबर पक्षाचे प्रमुख जे आहेत उद्धव साहेब आणि सामनामधले जे मांडलं जातं ते मंत्र्यांच्या अपेक्षा आणि आमदारांच्या अपेक्षा आणि शिवसैनिकांच्या अपेक्षा याच्यात कुठलीच विसंगती नाही आहे. ज्या भूमिका आहेत, मग त्याच्यामध्ये कर्जमुक्तीच्या संदर्भातली भूमिका असेल, मराठी भाषेच्या संदर्भातली भूमिका असेल, किंवा प्रत्येक जिल्हानिहाय जे काही कार्यक्रम घ्यायचे असतात, तर मगाशी संजय मिस्किननी एक उदाहरण दिलेलं आहे. आणि तुम्ही एक अशीच प्रश्न विचारलात की शिवसेनेबद्दल भाजपची काय भूमिका आहे, तर सरकार टिकवण्यासाठी त्यांना शिवसेनेची गरज आहे हे वस्तुस्थितीत त्यांनी स्वीकारलं असलं तरी मनामध्ये सारखं अनौपचारिक बातम्या एका पेपरमध्ये तर ठराविक त्याचा आकार पण ठरलेला असतो, किती बाय कितीची बातमी ते 2 वर्ष बघते मी, आणि ती बातमी काय असते की आता शिवसेनेला भाजप सोडून देण्याच्या तयारी. मग काय मध्यावधी निवडणुका, अरे ज्यांनी आतापर्यंत 10 आमदार फोडायचं 15 आमदार फोडायचे सगळे इमरे बांधले होते, त्यांना 4 आणि 5 आमदार परत निवडून आणण्यामध्ये दमछाक झाली त्या लोकांना.
भुजबळ असतील किंवा नारायण राणे सारखे असतील लोक, अशा वेळेला आम्ही ह्याव फोडू त्याव फोडू. हे पण आत्तापर्यंतचा राजकीय इतिहास काय सांगतो महाराष्ट्राचा, की विरोधी पक्ष कितपत संघटित आहे आणि विरोधी पक्षाला सरकार पाडण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती किती आहे याच्यावरती सुद्धा सरकारचं अस्तित्व अवलंबून असतं. सरकार स्वतः कुठलंही म्हणत नसतं की बाबा आम्ही मध्यावधी निवडणुका घेतो. फक्त एकच अपवाद सन्माननीय, आणि तो म्हणजे इंडिया शायनिंगच्या वेळेला जे एक वाटलं प्रमोदजी महाजन यांना, त्यांचं एक असेसमेंट होतं की आपण सगळीकडे बहुमताने येऊ, आणि म्हणून लवकर निवडणुका घेतल्या आणि उलट सत्ता गेली त्यावेळेला जी आहे ती. आणि त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की त्या कोणाला काय, मगाशी मिस्किन बोलले या सगळ्यामध्ये, सरकार पाडायचं आहे का नाही पाडायचं वगैरे ह्या आम्ही काय बोललेलोच नाहीये ना. आम्ही सारखं काय सांगतोय, आम्हाला रिझल्ट दिसले पाहिजेत. मंत्री सुद्धा कशाला भेटायला गेले केंद्रामध्ये, तर कुठे ना कुठे या गोष्टीला चालना मिळाली पाहिजे. बरं, माझा खरा मूलभूत प्रश्न काय आहे की चुनावी जुमला आहे का मग फक्त उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांना जर का कर्जमुक्तीची घोषणा होते, मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना का होत नाहीये कर्जमुक्तीची घोषणा? हे उत्तर द्या. उत्तर प्रदेशच्या लोकांना तुम्ही तिथल्या आश्वासन देता की आम्हाला निवडून द्या, आणि मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं काय? 7 मिनिटं झाली असेल तर मी बोलतो. नाही नाही नाही, ताईंचं संपलं नाही. ताई तुम्ही एवढंच बोललं तर आता हेही सांगा, राष्ट्रपती पदाचं स्नेहभोजन दिल्लीला होणार आहे की मातोश्रीवर? राष्ट्रपती पदाचं स्नेहभोजन दिल्ली की मातोश्रीवर? आशिष, अजून 15 मिनिटं कार्यक्रमाची, ते मी शेवटी बोलीन. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुम्हीच बोला आता, कारण काँग्रेसला काही बोलायचंच नाही, तुमच्यातच होऊ देत. याच्यात मला एक सांगायचं आहे, नाही नाही नाही, याच्यात मला एक सांगायचं आहे की त्यामुळे ही जी चर्चा आहे ना की आम्ही येऊ फोडू तेव फोडू, तर असे कुठलाही पक्ष फोडायचं झालं तर 30-32 आमदार लागणार आहेत, आणि इंडिव्हिज्युअल जे उभे राहतील लोक, खरंच त्यांना फोडायचं असेल तर एक तर पहिली गोष्ट, अशाच अफवा तुम्हाला लक्षात असेल, पूर्वी राष्ट्रवादी सांगायचं की 5 खासदार आमच्या संपर्कात आहेत शिवसेनेचे. ते 5 खासदार पैकी सर्वजण आनंद परांजपे सोडला तर सगळेजण परत शिवसेनेकडून निवडून आलेले आहेत आणि चांगलं काम करतायत. म्हणजे अशा पुड्या सोडल्या जातात. पण मला आश्चर्य काय वाटतं माहितीये का, हे जे पुड्या सोडणारे लोक आहेत, हा आमच्या संपर्क, त्यांना हे कळत नाही की समोरच्या माणसालाही काहीतरी अनुभव आहे, समोरच्या माणसालाही बुद्धी आहे. बाकीचे लोक आपण समजतो तसे महामूर्ख नाही आहेत. बरं ठीक आहे ताई, ताई ठीक आहे, ज्यांचे आमदार फोडले जाणार आहेत त्यांना विचारूया. काँग्रेसचे आमदार फोडले जाणार आहेत, 19 काँग्रेसचे आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत, 15 राष्ट्रवादीचे भाजपच्या संपर्कात आहेत, आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांची फोडाफोडी होणार आहे. तुम्ही काय असे रडारवर काही आमदार मोजलेत का तुमच्या पक्षातले, कोण काठावरचे आहेत जे जाऊ शकतात? आता ही मगापासून जी चर्चा चाललेली आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट सगळ्यांच्या मते मला वाटतं दरेकरांना मान्य नसेल, पण भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातलं जे सरकार आहे ते स्वतः कंट्रोलिंगच्या पोझिशनमध्ये नसल्यामुळे, अस्थिर असल्यामुळं, इट इज प्लांटिंग न्यूज प्लांट करून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतं. मग ते शिवसेनेसंबंधीच्या न्यूज असतील प्लांट करतं, किंवा मग ते मध्यवर्ती निवडणुकीच्या संबंधीच्या न्यूज आहेत ते प्लांट करतं, आणि मग त्या संदर्भामध्ये एक धमकी म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे मी या आमदार फुटणार आहेत ह्या गोष्टी ते प्लांट करतात. दॅट इज टू सेव्ह देमसेल्स. ही इट इज नॉट अ फॅक्ट. हे जे आहे त्याने आता मध्ये एक न्यूज प्लांट केली, ती भयंकर महत्त्वाची न्यूज आहे. ती प्लांटेड न्यूज अशी आहे की आता फडणवीसांच्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र, ते आपले कोल्हापूरचे मंत्री आहेत ना, ते चंद्रकांत पाटील साहेब, ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या न्यूज प्लांट करून ते सरकार वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. नाही नाही, चंद्रकांत पाटलांविषयी असं आहे की त्यांच्याविषयी न्यूज प्लांट करायची गरजच नाही, तेच अधूनमधून गुगली टाकतात, तेच गुगली सोडतात. दॅट इज ऑल्सो. याच्यापूर्वी 2 नंबरचे मंत्री एकनाथ खडसे गुगली टाकत होते, आणि एकनाथ खडसे ते त्यांना बॉल आउट करण्याचा प्रयत्न करत होते. आता मग ते चंद्रकांत पाटील भूमिका पार पडत असतील तर त्याच्यामध्ये काय आश्चर्य नाही, लोकांना ते माहिती आहे. आणि म्हणून काय झालेलं आहे की सरकारचा जो हा आहे, जो दर्जा आहे, किंवा जे सरकारचं जे स्टँडर्ड आहे, इट हॅज कोलॅप्स्ड. मी गावाकडे गेलो होतो मागं, तर मी ते लोकांना सहज विचारलं, अरे म्हटलं काय कसं काय चाललं आहे फडणवीसचं सरकार? अहो साहेब कसलं काय घेऊन बसले म्हणे, ते खोळं पेरलं आणि येडं उगवलंय म्हणे. अशा पद्धतीची भाषा आज गावामध्ये लोक बोलायला लागलेले आहेत. आणि केवळ
पब्लिसिटीच्या जोरावरती आणि मगाशी आपण सगळे सांगतो त्याप्रमाणे न्यूजपेपर्समध्ये स्पेस बुक करून फडणवीसांची इमेज वाढवण्यासंबंधी आता खरं म्हणजे देशामध्ये 1 नंबरचा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची इमेज प्रोटेक्ट करायची. दॅट इज टू सेव्ह द गव्हर्नमेंट. बाकी त्याच्यामध्ये काही दम नाही. द मॅन हू सेज जे चीफ मिनिस्टर स्वतःला म्हणतात की माझा प्रशासकीय अधिकाऱ्यांचं माझं ऐकत नाहीत. म्हणजे ते जवाहरलाल नेहरू जसं सांगत होते त्याप्रमाणे इफ यू डोंट नो हाऊ टू राईड ए टायगर, वाघावरती बसण्याची जर प्रशासकाची जर हिंमत नसेल काम करणाऱ्या मुख्य माणसाची, व्हॉट कॅन यू डू? ही कॅन डू नथिंग अँड ही हॅज प्रूव्ड टू बी ए फेल्युअर ऑन ऑल फ्रंट्स. शेतकऱ्यांच्या बाबतीत सगळा महाराष्ट्र बोलतोय. सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये आता हे मगाशी म्हणाले की बेनिफिशरीपर्यंत जात आहे. परवा दिवशी मला वाटतं 4 दिवसाच्या पूर्वी न्यूज चॅनलवरती एक बातमी आली आणि ते दाखवलं त्यांनी प्रत्यक्षामध्ये की नागपूरमध्ये ते बियाणं घेण्यासाठी जे पैसे आले होते ते पैसे त्या बेनिफिशरींच्यापर्यंत गेलेच नाहीत. त्या वाटणाऱ्या अधिकाऱ्यांनी फेक नावं दिलीत आणि फेक नावं देऊन ते पैसे त्यांनी स्वतःच खाल्ले. आणि प्रेसवाल्यांनी मीडियावाल्यांनी ज्या लोकांची नावं दिली होती त्यांना प्रेझेंट केलं तेव्हा सांगितलं त्यांनी की अहो हे माझं नाव यांनी गाठलेलं आहे, मला पैसे मिळालेच नाहीत. असे शेकडो लोक हे नागपूरमध्ये असे डिप्रायव्ड झाले. बेनिफिशरीपर्यंत मदत मिळते हा जो यांचा मुद्दा आहे, इट हॅज बीन प्रूव्ड. ठीक आहे प्रवीण दरेकर, बारदाना नाही म्हणून एपीएमसी मध्ये नाफेड तूरची खरेदी करू शकत नाही. तूर लोकांच्या घरी किंवा एपीएमसी मध्ये पडून आहे. आज इतके दिवस झालेले आहेत, अनेक ठिकाणी टोकन वाटप सुरू आहे. 10 दिवसानंतरचा नंबर लावला गेलेला आहे आणि तिथं एपीएमसी मध्ये त्यांची तूर किंवा त्यांच्या घरात ही गेल्या महिनाभरापासून पडलेली आहे. तुम्ही आशिषजी तुरीच्या पलीकडे काही जातच नाही. का नाही जाणार आहोत? ज्वलंत प्रश्न आहे. शेतकऱ्याचं म्हणणं काय? नाही तुम्ही मस्त मुद्दा काढलाय दरेकर. ऐका, आज कोरडवाहू शेतकऱ्याचं म्हणणं काय? कर्जमाफी हा दूरचा विषय आहे. जे आमच्या हातात आहे ते तर द्या. जे हातात आहे ते तर द्या. तुम्ही किती ओरडला, जे हातात आहे ते तर द्या. माझी भूमिका शांतपणे. अरे असं कसं? जे हातात आहे ते तर द्या म्हणतात. कर्जमाफी अशा प्रकारचं वाद केलात, मी शांतपणे माझी भूमिका मांडणार आहे. या ठिकाणी मगाशी जे आमचे सहकारी जे बोललेत की कंट्रोलिंग नाही भारतीय जनता पक्षाचं, तर मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की अटल बिहारी वाजपेयी यांनी अनेक पक्षांचं कडबोळं घेऊन या देशाचा कारभार केलेला आहे. भारतीय जनता पक्षाला अनेक या देशामध्ये राज्यांमध्ये सहकारी पक्षांना घेऊन त्यांनी राज्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि कंट्रोलिंग देवेंद्र फडणवीस सरकारचा सरकारवर पूर्णपणे आहे. याच्याविषयी काही कोणी शंका बाळगायचं कारण कोण येडं की खोळं बोललं, कुठल्या गावात बोललं मला माहीत नाही. परंतु आज सर्वसामान्य जनतेमध्ये देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा ही अत्यंत चांगला मुख्यमंत्री आहे. हे मी केवळ ते माझ्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत म्हणून त्या ठिकाणी बोलत नाही, तर आज सर्व स्तरातून एक अत्यंत अभ्यासपूर्ण आणि समस्यांची जाण असून त्याच्यावर दीर्घकालीन उपाययोजना करणारा मुख्यमंत्री या राज्याला लाभला. अशा प्रकारची एक चांगलं स्वच्छ इमेज त्या ठिकाणी राज्याच्या आहेत. पण आज विधिमंडळाचं कामकाज पुढे सरकत नाही. 3 आठवडे झाले तुम्ही विरोधकांना दोष देता, त्यांचे आमदार निलंबित करता आणि त्यानंतर आपण जे राजकारण झालं त्याला तुम्ही सहमत आहात का? जी आपण अनेक दिवस विधिमंडळाचं कामकाज कव्हर करत असता, आपण विधिमंडळात अनेक वेळेला पत्रकार म्हणून उपस्थित असता. बजेटवर चर्चा न होता ते मंजूर होत आहे. आशिषजी बोलतो ना, माझं पूर्ण होऊ द्या. आशिषजी त्या ठिकाणी कामकाज जास्तीत जास्त चालावं अशी भूमिका विरोधी पक्षाची असायला पाहिजे. जेवढं बजेट किंवा कुठलंही अधिवेशन जास्त तेवढा विरोधी पक्षाला प्रभावीपणे त्या विषयावर सरकारच्या विषयी त्या ठिकाणी आक्रमकपणे भूमिका मांडून सरकारच्या विषयांची चिरफाड करता येते. परंतु दुर्दैवानं या ठिकाणी यांनीच त्या ठिकाणी मोकळं वाट दिली. खरं म्हणजे त्या ठिकाणी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये चर्चेसाठी आग्रह धरणं आवश्यक होता. त्या सभागृहात गोंधळ ठीक आहे, 1-2 दिवस प्रातिनिधिक स्वरूपात आपण त्या ठिकाणी आक्रमकपणे वेलमध्ये गेलात, घोषणा दिल्यात, माध्यमांच्या माध्यमातून आपल्या संतापाच्या भावना लोकांसमोर गेल्या, तिथपर्यंत ठीक आहे. परंतु रोज 8-10 दिवस जर आपण त्या ठिकाणी सभागृहाचं कामकाज बंद पाडणार असू
तर ते अपयश सरकारचं नाही. सरकारला उलट चर्चा नाही होईल तर बरं असतं ना. परंतु त्या ठिकाणी सरकारचं अपयश नाही तर मग हे काय? नाही त्याच्यामुळे चर्चा नाही आपण म्हणजे सरकारला बरं म्हणजे अरे काय? म्हणजे शेवटी चर्चेच्या माध्यमातून तुम्ही सरकारवर ताशेरे ओढू शकता, सरकारला तुम्ही त्या ठिकाणी कोंडीत पकडू शकता, सरकारच्या चुका दाखवू शकता, सरकार नेमकं कुठे कमी पडतंय यासाठी ते आहे ना सभागृह. व त्या सभागृहामध्ये विरोधी पक्षाचा जो आवाज आहे तो त्या ठिकाणी चर्चेच्या माध्यमातून आसूड ओढा ना सरकारवर. परंतु त्या ठिकाणी काहीच नाही, तेच घेऊन त्या ठिकाणी आज लोकांना बाहेर अजिबात आवडत नाही. सभागृहाचं कामकाज झालं पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी आमची आहे. आपण बघाल ठीक आहे, मला एक शेवटचा प्रश्न सांगा की यांचं निलंबन मागे करून तुम्ही यांना कामकाजाला बसवाल? असं तर माझ्या हातचा विषय नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री आणि त्या ठिकाणी पक्षाचे गटनेते आणि त्या ठिकाणी सारी वरिष्ठ मंडळी याबाबत योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील. निलंबनाचं त्या ठिकाणी काय मी समर्थन करायचं काय, मीही निलंबित झालेलो आहे. त्याच्यामुळे निलंबनाच्या बाबतीत जो योग्य निर्णय असेल तो त्या ठिकाणी राज्याच्या हितानं विधिमंडळाचे संसदीय परंपरेच्या दृष्टीने त्यातला मार्ग निश्चितपणे सरकार आणि सर्व पक्ष काढतील. तो काय माझ्या अखत्यारीतला विषय नाही. ठीक आहे, मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे ब्रेक नंतर. ठीक आहे, शेवटचा आठवडा आता विधिमंडळाच्या कामकाजाचा राहिलेला आहे, जो गुढीपाडव्यानंतर सुरू होणार आहे. त्यामध्ये सरी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये समेट होऊन काहीतरी कामकाज जनतेच्या हाती पडेल का, हाच कळीचा मुद्दा आहे. यावर आपण चर्चा करणार आहोत, पण ब्रेक नंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. सेना भाजपच्या शहकाटशहाच्या राजकारणात राज्य सरकारची कामगिरी खालावते का? 91% लोक म्हणतायत होय, सेना भाजपच्या शहकाटशहाच्या राजकारणात राज्य सरकारची कामगिरी खालावते. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय नीलमताई गोरे यांच्याकडं. नीलमताई गोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर निवेदन करताना असं म्हणाले की काँग्रेस राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधला. पण त्याच वेळेला सीएम साहेब असं पण बोललेले आहेत की शिवसेनेचा काय राजकीय हेतू नव्हता. म्हणजे त्यांनी शिवसेनेच्या संदर्भात कुठे आमच्या हेतूबद्दल शंका घेतलेली नाहीये. दुसरं मगापासून मी जे मुद्दे नाही त्यांनी असं सांगण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न केला की शिवसेनेला हाताशी धरून विरोधकांनी नेम साधला. मुळामध्ये काय माहिती का, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला 100 वेळेला कर्जमुक्तीसाठी किती वेळा तरी आंदोलनं केलेली आहेत. त्यामुळे त्यांना काय माहिती नाही अशातला भाग नाहीये. सगळा विषय जो आहे तो आज ते एक राजकीय अपरिहार्यता म्हणून बोलतायत असं दिसतं आहे. आणि दुसरा प्रश्न कसा झालाय, तुम्ही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा एक मागाचा मुद्दा विचारलेला होता. कारण शेवटच्या आता 5-7 मिनिटं राहिलेली आहेत. बोलणार प्रवीण दरेकर. त्याच्यामुळे मुद्दा भोजनाचं महत्व नाहीये. महत्व कसलं आहे, संवादाचं महत्व आहे, एकमेकाची प्रतिष्ठा ठेवण्याचं महत्व आहे. जो उमेदवार ठरणार आहे त्या उमेदवाराच्या संदर्भात कायमचं म्हणणं असणार आहे. आणि आतापर्यंत शिवसेनेने काही प्रघात पाळलेले आहेत, त्याचबरोबर काही भूमिका आमच्या स्पष्ट आहेत. त्याच्यातलं ते व्यक्तिमत्व जे आहे ते राष्ट्रीय स्तरावरती संपूर्णपणे स्वीकारार्हता असणारं असावं, ज्याला एक वेगळ्या प्रकारची उंची आहे. त्याचबरोबर कशा पद्धतीने चर्चा होणार याबद्दल, त्याबद्दलचे सुद्धा काही प्रघात आहे. तिथे काही वैयक्तिक कोणाच्या या प्रश्न नाही आहे प्रतिष्ठेचा. पण तुम्हाला कल्पना आहे की अनेक घटकांच्या मध्ये तामिळनाडूमध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटी होतात, चर्चा होतात. मग प्रश्न असा आहे की मातोश्री येऊन चर्चा करायला यांनाच का कमीपणा वाटतो. त्यामुळे जेवायला जायचं की नाही हा मुद्दा नाही आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची कार्यपद्धती काय असणार आहे, एनडीएच्या बैठकांच्या मध्ये नियमितपणा यावा ही मागणी वारंवार शिवसेनेने केलेली आहे. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा शिवसेना भाजप या आमदारांची बैठक गेल्या मार्चमध्ये झाली होती. त्याच्यानंतर एकत्र बैठक नाही, फ्लोअर कोऑर्डिनेशन नाही. प्रतोदांची बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली होती वर्षावरती उद्धव साहेबांच्या उपस्थितीमध्ये. तेव्हा सगळे लेखी मुद्दे दिलेले होते. त्याच्याबद्दलची कार्यवाही काय झाली याचं आम्हाला उत्तर तर काय दिसलेलं नाही. मंत्र्यांनी जे काय त्यांच्या मागण्या केलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल जर का काही प्रश्न असतील वेगवेगळे धोरणात्मक, तर त्याच्याबद्दल आम्ही असं पण सुचवलेलं होतं की तुम्ही
आमदारांच्या, की जेणेकरून त्या त्या विभागातले काही स्पेसिफिक प्रश्न असतात आणि विकास कामासाठी निधी पाहिजे शिवसेनेच्या आमदारांना, कोणालाही वैयक्तिक नको होता. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये काय स्वरूपाचं समीकरण असेल हे अर्थातच उमेदवार कसे आहेत, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सगळे नेते मंडळी, पण याच्यामध्ये एक फॅक्टर आहे आणि ज्याच्यामुळे थोडंसं मला असं वाटतं की आमच्या भूमिके स्पष्ट झाली आहे, ते म्हणजे उत्तर प्रदेशला आदित्यनाथ योगी यांची जी नियुक्ती झाली आहे त्याच्याबद्दल आमच्या पक्षातून बऱ्यापैकी हे दिसतोय, म्हणजे सकारात्मक सूर आहे त्याबद्दल. म्हणजे तो सकारात्मक सूर कशाबद्दल आहे, त्यातल्या काही भूमिका मान्य नसतील, पण राम मंदिर आता होऊ शकेल उत्तर प्रदेशमध्ये, बाळासाहेबांच्या पासूनची भूमिका आहे आणि त्याबद्दल पण आम्ही मांडलेलं आहे. आम्ही जर का वैयक्तिक कोणाची बंदूक खांद्यावर घेणारे असतो आम्ही, तर आम्हाला ही गरजच नव्हती ना. ठीक आहे. लास्ट 30 सेकंद जनार्दन चांदूरकर, लास्ट 30 सेकंद बोला. बंदूक स्वतःची राहतच नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे आम्हाला आमची वागणूक पुरेशी आहे. बंदुकीची काय गरज आहे आम्हाला? शेवटचा माझा मुद्दा असा मांडतो मी, म्हणजे तुमची चर्चा चालू राहू द्या. नाही, परिस्थिती अशी आहे, सध्या सरकारची परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टीच्या बरोबर शिवसेना नाही, बाकी सगळे आमदार आहेत ते विरोधी पक्षाचे आहेत. तेव्हा ए पार्टी विथ डिफरन्स म्हणून ज्यांचा गाजावाजा होतो त्यांना आज सरकार जे या महाराष्ट्रामध्ये ॲडमिनिस्टर केले जातं फडणवीसांच्याकडून, इट इज अ मायनॉरिटी गव्हर्मेंट, मायनॉरिटीचं सरकार आहे ते. आणि हे मायनॉरिटीचं सरकार हे संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या विरुद्ध, शैक्षणिक क्षेत्राच्या विरुद्ध किंवा बाकी महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरच्या संबंधी, भ्रष्टाचाराच्या संबंधी बॉदर नाही आहे. ठीक आहे प्रवीण दरेकर, म्हणून लास्ट 20 सेकंद प्रूव्ह करावं महाराष्ट्राच्या जनतेला. आदित्यनाथ झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं बऱ्यापैकी भारतीय जनता पक्ष करू शकतो अशी भूमिका ताईंची झालेली आहे. समेटाकडे चालल्यात. मला वाटतं थोडं त्याच्यामुळं पेशन्टली काही गोष्टी पाहायला पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या अशा कालांतरानं हळूहळू ताईंना वाटेल की आम्हाला जे जे हवं आहे किंवा जे जे आम्हाला अपेक्षित आहे ते भारतीय जनता पक्ष निश्चितपणे त्या ठिकाणी करेल. आज राम मंदिराच्या बाबतीत कधी होणार, कसं होणार, पण आज योगी आदित्यनाथ आल्यानंतर राम मंदिर होऊ शकतं हा आत्मविश्वास आज देशातल्या सर्व हिंदूंना, त्याचबरोबर शिवसेनेला त्या ठिकाणी गेलाय. त्याच्यामुळे हिंदुत्वाचं सर्व हिंदूंना म्हणू नका, काय आमच्यासारखे नास्तिक आहेत ना, असतील काय घेणं. ज्यांना राम मंदिर हवंय, ज्यांना रामाविषयी किंवा हिंदुत्वाविषयी वाटतंय, तुम्ही नास्तिक आस्तिक हा तुमचा प्रत्येकाचा भाग आहे आणि मी काही तुम्ही सर्व हिंदूंना म्हणालात म्हणून मेजॉरिटी या देशात हिंदुस्थान आहे. हिंदुत्वाविषयी तर आमची भूमिका आहेच ना, असं का त्यात नाकारायचं कारण नाही. त्याच्यामुळे ज्या ज्या ताईंना वाटतात राज्य सरकारच्या मार्फत सुद्धा ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत, थोडी सबुरी त्या ठिकाणी जर बाळगली तर सबुरी का फल त्या ठिकाणी मिठा होत आहे. आणि मला वाटतं हे संजय मिस्किन, लास्ट 20 सेकंद, हे जे चाललेलं आहे हे असंच राहील का? खरंच सेना भाजपमधून विस्तव जात नाही तर आता यांचे संबंध मधुर होतील की हे दिवसागणिक आणखीन ताणले जातील? नाही, ताणले जातील का तर ते जातीलच. जवळ करायचे असतील तर कसे करावं लागतील, त्याच्यासाठी कोणीतरी आपला अहंकार सोडून 4 पावलं मागे सरकावं लागेल. हा सगळ्यात मूलभूत फरक आहे. आणि ह्याचा विचार करत असताना कार्यकारण भाव जो असतो की कार्य आधी की कारण आधी, जसं त्याच्यातून काहीच म्हणजे घटना कुठली घडली ती कार्य आधी म्हणून घडली की कारण आधी म्हणून घडली, हा कार्यकारण भाव जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत त्या घटनेला काही अर्थ नसतो. घटना घडतायत त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे तर आहे, त्याच्या पाठीमागं पुढं जाण्याची स्पर्धा आहे, कुरघोडी करायची शर्यत आहे का तर निश्चितच आहे. आणि जोपर्यंत पक्ष कार्यालय आणि मंत्रालय यांच्यातली रेषा फारशी दूर होत नाही तोपर्यंत हे राजकारणाचे सगळे सत्ता केंद्र मंत्रालयातल्या खुर्चीतून चालत आहेत हे दिसतंय. आणि मंत्रालयाचं काम, प्रत्येक निर्णय हा जर राजकारणाच्या कसोटीत बसून घ्यायचा असेल तर घटक पक्षाचं सरकार असू द्या किंवा आघाडीचं सरकार असू द्या किंवा युत्यांचं सरकार असू द्या, फार चिरंतन काळ त्यांच्यामध्ये समन्वय आणि समझोता किंवा समन्वयाचं वातावरण राहणार नाही आहे हे स्पष्ट दिसतंय. आज कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये पक्षहिताचा विचार करून जर प्रस्ताव पारित केले जात असतील, राज्यहित जर बाजूला ठेवलं जात असेल, समाजहित जर बाजूला ठेवलं जात असेल तर सार्वजनिक समस्या, सर्वसामान्यांच्या समस्या ह्या तशाच राहतील. आणि मग मात्र राजकीय वातावरण हे स्वपक्ष निश्चित आणि त्या पक्षाच्या स्वतःच्या पुरतं मर्यादित राहील आणि तिथून महाराष्ट्राच्या अधोगतीची खऱ्या अर्थाने सुरुवात. ठीक आहे. झालंय काय की सत्ताधाऱ्यांची भांडणं सुरू आहेत, एकमेकांमध्ये कुरघोडी सुरू आहे आणि दुसरीकडं
कमकुवत विरोधक आहेत आणि त्यामुळं सरकारचं फावतंय. विरोधक संघटित नाही आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीनं कितीही आणला की आम्ही एक आहोत, पण प्रत्यक्षात ते एक नाही आहेत. काँग्रेसचा राष्ट्रवादीवर विश्वास नाही, राष्ट्रवादीचा काँग्रेसवर विश्वास नाही आणि दोघं एकत्र येऊन सरकारला कुठल्या प्रश्नांवर घेरतील असं जनतेला वाटत नाही आहे. हेच दुर्दैव आहे आणि त्यात भाजप सरकारचं फावतंय. आज आपण इथंच थांबूया, पण जाता जाता आपला प्रश्न बघा. सेना भाजपच्या क्षकाठशहाच्या राजकारणात राज्य सरकारची कामगिरी खालावते का? 92% लोक म्हणतायत होय, सेना भाजपच्या क्षकाठशहाच्या राजकारणात राज्य सरकारची कामगिरी खालावते. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रवर.